नमस्कार, निहा उवाच या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मी निहा हरदास। आज आपण चाललेलो आहे एका धार्मिक ट्रिपवरती। आज मी निघालेली आहे अक्कलकोटला। खरं तर स्वामींची बरीच वर्ष मी पूजा पण करते किंवा मी रेग्युलरली मठात जाते, पण कधीच मला संधी मिळाली नव्हती की मी अक्कलकोटला जाईन। तर आज पहिल्यांदा मी निघालेली आहे अक्कलकोटला आणि आमची कुलदेवी आहे म्हणून आम्ही जाणार आहोत तुळजाभवानीला सुद्धा। याच रूटवरती आम्हाला आमच्या सोबत असलेले धनंजय दादा अजून काय काय दाखवतात ते आता बघणं खूप इंटरेस्टिंग राहील। सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये उगवत्या सूर्यनारायणाचं दर्शन घेत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। तर आम्ही आता आहोत सोलापूर हायवेवरती आणि मला आता असं अचानक लक्षात आलं की मग मी जवळपास माझ्या एखाद्या टीचरसारखी दिसते, पण मग देवाला जायचं आहे तर साडी वगैरे असं सगळं नेसून जायला लागतं। तर त्याच्यामुळं छान आवरून सवरून आम्ही निघालेलो आहोत आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला अक्कलकोट आणि तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये काय काय गोष्टी आहेत ते दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत अजून एक ब्लॉग मी शूट करते जो असणार आहे गाणगापूरचा। कारण मी तर गेलेले नाही आहे, मी गाणगापूर पण बघितलेलं नाही आहे, पण बघूया आज काय दर्शन मिळतं आहे। कारण ऑलरेडी दत्तजयंती तोंडावरतीच आहे, त्याच्यामुळे माहिती नाही। जर खूप गर्दी असेल तर असं काही प्लॅन करता येणार नाहीत, पण जर गर्दी नसेल तर मग गाणगापूर पण नक्की शूट करेन। तुळजापूर हे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किलोमीटर आणि सोलापूर या जिल्ह्याच्या सेंटरपासून साधारण 44 किलोमीटरवरती आहे। पुणे किंवा मुंबईवरून येणारे लोक सोलापूर हायवेनी ट्रॅव्हल करू शकतात किंवा मग पंढरपूर मार्गे सातारा म्हणजे बेंगलोर हायवेनी सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता। तुळजापूरच्या संदर्भात एक गोष्ट जी मी ऐकलेली आहे ती अशी आहे की कृतयुगाच्या वेळेला कर्दम ऋषींची बायको अनुभूती हिच्याबद्दल कुंकूर नावाच्या एका दैत्याला अभिलाषा म्हणजे आकर्षण उत्पन्न झालं आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्यांनी प्रयत्न ज्यावेळी केला तेव्हा पार्वती देवी तिच्या मदतीला धावून आली आणि तिनं त्या दैत्याचा नाश केला। तर अशी त्वरेनं धावून येणारी ती देवी म्हणजे त्वरिता आणि मराठीत तिलाच म्हटलं जातं तुळजा। आता तुळजाभवानीचं महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेला देवीनं भवानी तलवार दिली होती असं मानलं जातं आणि त्याच्यामुळंच महाराजांनी सुद्धा तिला कुलस्वामिनी मानून तिची प्रतापगडावर सुद्धा प्रतिष्ठापना केलेली आहे। याच देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा कुलस्वामिनी मानलंय। मार्गशीर्ष महिना होता आणि आम्ही जवळपास 6-7 तासाचा प्रवास करून फायनली तुळजापूरमध्ये पोचलो। बरं, तुम्हाला हे माहिती आहे का की श्रीरामांना याच देवीनी लंकेचा रस्ता दाखवला असं म्हणतात आणि म्हणूनच या देवीला श्रीरामवरदायिनी किंवा रामाला दिशादर्शन करणारी देवी असं सुद्धा म्हटलं जातं। तुळजापुरापर्यंत प्रवास करणं तसं बऱ्यापैकी सोपं आहे आणि इथं भारतभरातून वेगवेगळी लोक सुद्धा येतात। देवीचं हे मंदिर बालाघाटातल्या एका डोंगर माथ्यावरती असल्यामुळं अगदी जवळ जाईपर्यंत मंदिराचा कळस काही दिसत नाही। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून या देवीला अग्रमान मिळालेला आहे। महाराष्ट्रातल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी आदिशक्तीचं हे मूळ स्थान आहे असं मानलं जातं। त्यामुळंच नवरात्रामध्ये सुद्धा इथं खूप मोठा उत्सव असतो आणि बहुतेक लोकांची ही कुलस्वामिनी सुद्धा आहे। सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळं आम्ही ज्यावेळी इकडे गेलो त्यावेळी बरेच नवरा नवरी वगैरे सुद्धा गोंधळ करण्यासाठी म्हणून तिथं आलेले होते आणि याशिवाय मार्गशीर्ष महिना असल्यामुळं ओटी भरण्यासाठी म्हणून सुद्धा तिथं प्रचंड लोकांची गडबड दिसत होती। मंदिराच्या आवारामध्ये विशेष करून तुम्ही खरेदी करू शकता ते म्हणजे कुंकू। कारण देवीच्या इथे बनवलेलं जे कुंकू असतं तर ते पूर्ण हळदीचं असतं आणि त्यामुळं तुम्हाला स्किनला कुठली रॅशेस वगैरे येत नाही। तर कुंकू खरेदी हा सुद्धा एक महत्त्वाचा सोहळा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। का घालतात हे तेल?
ते तेल व्हायचं म्हणजे ते दिवा दिवा चालू असतो दिव्यात तेल घालून करतो. कसले कापूर तेल. बरं इकडे ना परडी म्हणून सुद्धा काहीतरी एक प्रकार आहे, म्हणजे मी तो बघितलेला नाही आहे त्यामुळे मला फारसं माहिती नाही, पण तिकडं कवड्याची माळ आणि परडी वगैरे असं सुद्धा खरेदी करत होते बरेचसे लोक. बहुतेक हा काहीतरी कुळाचारामधलाच एक प्रकार आहे. आणि याच्याशिवाय ना पिवळ्या कलरचे ठिपके असलेल्या बांगड्या सुद्धा तिथं बऱ्यापैकी खरेदी केल्या जात होत्या. काय कशासाठी? नाही नाही, म्हणजे या माळा काही फक्त गोंधळी लोकच घेऊन जात होते असं काही नाही बरं का. बरेच लोक असंही देवीच्या पायाला लावून घरी ठेवण्यासाठी म्हणून खरेदी करताना दिसले. आता आम्हाला खरेदी करायचं होतं कुंकू आणि त्याचसोबत काही प्रसादाच्या गोष्टी पण घ्यायच्या होत्या. 50 रुपयाचा 20 रुपये. कुंकू घ्यायचंय. हो कुंकू घ्यायचं ना. आता इकडे तुम्हाला 2 रंगाचे कुंकू दिसत असतील. हे थोडंसं अगदी लाल भडक आहे आणि मागचं थोडंसं आम्हाला डल कलरचं आहे. तर ते डल कलरचं जे कुंकू आहे ना ते चांगलं असतं. इकडे तुम्हाला हे पण एक स्पेशल दुकान दिसेल कुंकवाचं मॅन्युफॅक्चरिंग करणारं, तर तिथेही तुम्ही खरेदी करू शकता. लांबूनच तुळजाभवानीची कमान आम्हाला दिसायला लागली आणि आम्हाला अगदी आत्तापर्यंत आम्ही जो काही ट्रॅव्हल केलं त्याचं सार्थक झालं असं वाटायला लागलं. मंदिराच्या आवारातली गर्दी बघूनच आमच्या लक्षात आलं की दर्शनाला किमान 2-3 तास वगैरे लागू शकतात आणि एवढा वेळ खरं तर आमच्याकडे नव्हता. आम्ही जरा चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिकडे पासेससुद्धा मिळू शकतात. जर तुम्हाला खूप गडबड असेल आणि तुम्हाला 1-2 तासातच तुमचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर इकडे पासाची सुद्धा व्यवस्था आहे. तर तुम्ही 200 किंवा 500 अशा रुपयांचा पास घेऊ शकता आणि पास घेऊन तुम्हाला एक अर्धा पाऊण तासामध्ये वगैरे दर्शन पटकन मिळू शकतं. हा पास खरेदी करण्यासाठी तुम्हाला बाकी काही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट वगैरे कॅरी करावे लागत नाही. 1600 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि काम किती सुबक केलं आहे बघताय ना. हेमाडपंथी प्रकारातलं हे मंदिर आहे बरं का. जेव्हा आपण मंदिराच्या मुख्य भागामध्ये चालत जातो तेव्हा लक्षात येतं की या मंदिराभोवतीचं जे काही प्रांगण आहे किंवा जो परिसर आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि आजूबाजूला खूप मोठ्या मोठ्या ओवऱ्यासुद्धा आहेत. या मंदिरामध्ये तुम्हाला हत्ती, घोडे, मोर, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्तीसुद्धा कोरलेल्या दिसतील. मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 मोठ्या मोठ्या दीपमाळासुद्धा आहेत आणि यांचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे असं म्हणतात. आता इकडे बऱ्याचशा भागामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तर अजिबातच अलाउड नाही आहे. तिकडचं शूटिंग तर मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करते. देवीचं जे मुख्य मंदिर आहे ना त्याच्या समोरच तुम्हाला भवानी शंकराचं मंदिर बघायला मिळेल जे समोर दिसतंय. आणि या मंदिरामध्ये एक स्फटिकाचा सिंहसुद्धा आहे. सिंह हे देवीचं वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे आणि ही मूर्ती चल आहे असं म्हणतात. म्हणजे ती वर्षातून 3 वेळेला तिच्या सिंहासनावरून हलवली जाते. देवीचा फोटो जो तिथल्या पुजाऱ्यांकडून मला मिळाला तो मी नंतर शेअर करेन, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तिने बिछवे, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी असं सगळं धारण केलेलं आहे. याच्याशिवाय तिच्या पाठीवरती बाणाचा भातासुद्धा धारण केलेला आहे. थोडक्यात काय तर युद्धाच्या तयारीमध्ये असलेली ही अष्टभुजा आहे आणि रौद्र रूपातली अशी ही देवी आहे. या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारं आहेत. त्यातल्या एका प्रवेशद्वाराला शहाजी महाद्वार असं नाव आहे आणि दुसऱ्याला राजमाता जिजाऊ महाद्वार असं नाव दिलं आहे. देवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्या दिसतात आणि या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतरच गोमुख तीर्थसुद्धा दिसतं.
जिथं दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक तिथं स्नान करतात आणि हातपायही धुतात. त्याचसोबत समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असं कल्लोळ तीर्थाच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं. त्याचा फोटो मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी शेअर करेन. आता समोरच तुम्हाला जे दिसतात ना, ती आहेत आदिशक्ती आदिमाया, यमाई आणि अन्नपूर्णा देवीचं मंदिर. याच्यासोबत जेजुरीच्या खंडोबाचं मंदिरसुद्धा आपल्याला याच परिसरामध्ये दिसतं. बरं, इकडे अजून एक इंटरेस्टिंग प्रकारसुद्धा आहे बरं का. म्हणजे आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होईल की नाही हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण इकडच्या चिंतामणी चा जो दगड आहे त्या दगडाला आपली इच्छा बोलून आपण तिथंही विचारू शकतो होकार किंवा नकार असं काय येतं आहे त्याच्यामध्ये. तर ते आपल्याला त्याच्यावरून आपल्याला जज करता येतं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होईल की नाही. आता ही गोष्ट सायकोलॉजिकल इफेक्टमधली आहे का मग काय म्हणजे खरं आहे हे मला काही सांगता येणार नाही. पण तिकडं तो दगड तुम्हाला नक्की बघता येईल. असं हे सुंदर मंदिर बघत आणि आमच्या कुलदेवीचं सुंदर रूप मनात साठवत तिची ओटी भरून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. पण मंदिराच्या बाहेर येतानाच मला अजून एक छोटंसं मंदिर तिकडे बघायला मिळालं आणि ते मंदिर होतं टोळ भैरवाचं. टोळ भैरव हा भैरवाचाच एक प्रकार आहे आणि आपण कसं म्हणतो ना एखादा दांडगाई करणाऱ्या माणसाला म्हणतो हे काय टोळ भैरव आहेत वगैरे, तर तसंच टोळ भैरव हा सुद्धा थोडासा दणकट आणि दांडगाई करणारा असं भैरवाचं रूप आहे. शक्यतो शक्तिपीठांचा रक्षक म्हणून त्याला नेमलेलं असतं. त्याचशिवाय शिवाच्या मंदिरांच्या भोवतीसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचा रक्षक टोळ भैरव दिसू शकतो. हे बघा, हां त्याचे मग असे पण फोटो काढले. पण हे घोड्यावरती सगळे त्यांनी सैनिक दाखवलेत. 1 2 3 4 5 6 7 8 आत मंदिर आहे का? हे खंडोबाचं आहे का? टोळ भैरव. मी सुद्धा पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं बरं का. टोळ भैरव हे ऐकून मला माहिती होतं पण कधी बघितलेलं नव्हतं. पण आज तुळजाभवानीच्या निमित्ताने मला हे मंदिर पण बघायला मिळालं. आता आम्ही निघालो होतो कडघंचीच्या मार्गाने. रस्त्यात आम्ही पाहिला भुईकोट नळदुर्ग किल्ला. अर्थातच लांबूनच आम्हाला तो बघता आला. तो किल्लासुद्धा तुम्ही बघा आणि याच्यासोबत मी तुळजाभवानीच्या मंदिरातले काही फोटोज पण शेअर करते, ते पण नक्की बघा.